हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपला घटना बदलण्यासाठी बहुमत हवं आहे, घटना बदलण्यासाठी बहुमत द्या असं माजी मंत्र्यांना सांगितलं। इंदापूरच्या सभेमध्ये शरद पवारांची भाजपवर टीका। देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे तर महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर, शाहू महाराज छत्रपतींचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज अमित शहांसोबत बैठक, सूत्रांची माहिती। अमित शहांसोबतच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। आज सायंकाळी 4 वाजता वंचितची पत्रकार परिषद, प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। सुप्रिया सुळेंचा दत्तात्रय भरणेंना करेक्ट कार्यक्रमाचा इशारा, तर जैसी करनी वैसी भरणी। सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ ट्विट करत अंकिता पाटील यांनीही भरणेंना डिवचलं। साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच, उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता। उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून। उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये, मात्र त्यांना अमित शहांची भेट मिळत नाही। भाजप नेत्यांना जवळ करतं आणि संपवतं, आमदार रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघेंचं नाव चर्चेत, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार, केदार दिघेंची TV9ला प्रतिक्रिया। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 26 मार्चला अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार, तर शिरूरमधून माझी उमेदवारी निश्चित, आढळराव पाटील यांची माहिती। महायुतीमध्ये 6 ते 7 जागांवर तिढा, अमरावतीची जागा भाजपच लढवणार, लवकरच उमेदवाराची घोषणा होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य। आमचे 2 आमदार असताना आम्हाला न विचारता उमेदवार जाहीर करण्याची भाषा करताय, नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही, वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, बच्चू कडूंचा भाजपला इशारा। सत्ता आहे, मात्र आता बीड जिल्ह्याला सत्ता मिळावी, पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। नगर दक्षिणमधून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांचं नाव चर्चेत, निलेश लंकेंच्या आमदारकीला अडचण येऊ नये म्हणून राणी लंकेंच्या नावाची चर्चा, आगे आगे देखो होता है क्या, राणी लंकेंचं सूचक विधान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतून बाहेर पडतोय, बारामतीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत होणार, विजय शिवतारे यांचं वक्तव्य। देशात सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्व, कुणी तुतारी वाजवेल, कुणी मशाली घेऊन धावतील, मात्र 4 जून नंतर पुन्हा मोदीच येणार, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। भंडाऱ्यामधून डॉक्टर प्रशांत पडोळेंना काँग्रेसचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा, नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाहीत अशी माहिती। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम, कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी हवालदिल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।